महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांचे अनेक बॉम्ब फुटत आहेत. पण आता एक असा वाद समोर आलाय ज्याने थेट मंत्रालयापासून ते थेट बीडच्या गावागावांपर्यंत खळबळ उडवून दिली आहे. विषय आहे आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत असलेला, म्हणजेच दुधाचा. पण या दुधात आता राजकारणाचे असे काही रसायन मिसळले गेले आहेत ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे कपडे टराटरा फाडायला निघाल्याची चिन्हे आहेत. पुण्यातील मंचरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळी विरोधात एक मोठी अधिकृत कारवाई केली आहे. ही कारवाई झाली पुण्यात, पण याचे धागेदोरे थेट पोहोचलेत बीड जिल्ह्यामध्ये आणि तिथूनच सुरू झाली एक अशी राजकीय स्टोरी ज्याने सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे आक्रमक आमदार सुरेश धस यांच्यात लागलेली ही ठिणगी नेमकी काय आहे आणि आगामी अधिवेशनात कोणता मोठा स्फोट होणार आहे, जाणून घेऊया आजच्या या विशेष भागात. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. गोष्ट सुरू होते विधानसभेच्या सभागृहातून. नेहमी शांत आणि अभ्यासू मानले जाणारे जयंत पाटील अचानक आक्रमक होतात. ते सभागृहात दूध संकलन आणि भेसळीचा मुद्दा उपस्थित करतात. पण यावेळी ते फक्त प्रशासकीय त्रुटींवर बोलत नव्हते, तर त्यांच्या हातात होती एक राजकीय स्क्रिप्ट. जयंत पाटील यांनी थेट आरोप केला की बीड जिल्ह्यातील एका बड्या आमदाराची पत्नी दूध डेअरी चालक आणि दूध संकलन करणाऱ्या संस्थांवर प्रचंड दबाव टाकत आहे. एवढंच नाही तर मोठ्या नामांकित दूध प्रक्रिया कंपन्यांना निकृष्ट दर्जाचे म्हणजेच भेसळयुक्त किंवा खराब दूध स्वीकारण्यासाठी थेट धमकावले जात आहे. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय, तर ट्विस्ट पुढे आहे. जयंत पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा निकालात काढत थेट माध्यमांवर दबाव आणला जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची बातमी छापणाऱ्या एका माध्यम संस्थेचा संपादकांना या आमदाराच्या पत्नीने थेट फोन करून धमकावले, असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी केला आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. पण हुशारी अशी की त्यांनी संपूर्ण भाषणात कोणाचेही नाव घेतले नाही, फक्त बीड मधील आमदाराची पत्नी असा सस्पेन्स ठेवून दिला. आता जेव्हा बीड आणि आक्रमक राजकारणाचा विषय येतो तेव्हा सामनेवाला शांत बसणार नव्हताच. जयंत पाटलांनी नाव न घेता टाकलेला बाण थेट जाऊन लागला भाजप आमदार सुरेश धस यांना. मग काय, धस यांनीही मैदानात उतरण्याचे ठरवले. बीड मधील पवित्र मच्छिंद्रनाथ गडावर माध्यमांचे कॅमेरे सुरू झाले आणि सुरेश धस यांनी जयंत पाटलांना उघड आव्हान दिले. अत्यंत संतापलेल्या सुरात सुरेश धस म्हणाले, जयंत पाटील माझ्या नादी लागू नका. मी सहज डिवचायचा माणूस नाहीये. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला नीट सोडणार नाही. तुमची ही दादागिरी आणि नौटंकी तुमच्या भागात चालवा, बीड मध्ये नाही. धस यांनी जयंत पाटलांच्या बुद्धिमत्तेवर टोमणा मारत म्हटलं की तुम्हाला पाहून बाकीचे गप्प बसत असतील, पण देवाने आम्हाला तुमच्यापेक्षा 1% जास्तच डोकं दिलंय. तुम्ही आमच्या भागात येऊन आम्हाला डिवचणार असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या सांगली इस्लामपूर भागात येऊन तुम्हाला डिवचू. पण या राजकीय इशाऱ्यांसोबतच सुरेश धस यांनी अधिकृत आणि तांत्रिक बाजूही मांडली. त्यांनी स्पष्ट केलं, तुकाराम मुंडे यांनी पुण्यात घेतलेल्या अधिकृत बैठकीत काही दूध पावडर ब्रँडच्या लोकांनी तक्रार केल्याचा जो कयास जयंत पाटील मांडत आहेत तो पूर्णपणे खोटा आहे. आमचा धंदा कोणाला दम द्यायचा नाही. माझा तर नाहीच, पण माझ्या पत्नीचा तर अजिबातच नाहीये. गेल्या 15 वर्षांपासून आमचे 1 लिटर दूधही त्या संभाव्य प्लांटला गेलेले नाहीयेत. आमचे दूध केवळ नेसले आणि मदर डेअरी सारख्या नामांकित कंपन्यांना जाते. मग हा दम भरण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल त्यांनी केला. उलट स्थानिक राजकीय विरोधकांचे दूध तिथे जात असल्याने हा बदनामीचा कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय आणि थेट आव्हान दिलंय की ज्या दूध पावडर प्लांट्सला दम दिलाय त्याने समोर यावं आणि अधिकृत FIR दाखल करावा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ देत. ही स्टोरी इथेच संपत नाही. सुरेश धस यांनी केवळ स्वतःचाच बचाव केला नाही तर जयंत पाटलांवर उलटवार करण्यासाठी 2 मोठे राजकीय बॉम्ब तयार ठेवले आहेत आणि याचा स्फोट आगामी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी होणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. पहिला बॉम्ब म्हणजे जिओ टँगिंग घोटाळा. मविया सरकारच्या काळात जेव्हा जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते तेव्हा जलसंपदा विभागाने जिओ टँगिंगचा एक GR काढला होता. धस यांचा आरोप आहे की या जिओ टँगिंगच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्राची मोठी आर्थिक लूट झाली, ज्यांची संपूर्ण कुंडली त्या अधिवेशनात मांडणार आहेत. तर दुसरा बॉम्ब आहे महालक्ष्मी संस्था. सुरेश धस यांनी थेट महालक्ष्मी नावाच्या एका संस्थेचा उल्लेख केलाय.
ही संस्था नेमकी कोणाची आहे, तिचे रजिस्ट्रेशन कोणाच्या नावावर आहे, त्यात कोणाकोणाचा किती वाटा आहे आणि पडद्यामागील डायरेक्टर कोण आहेत याचे खळबळजनक खुलासे करण्याची तयारी धस यांनी केली आहे. तर मंचरच्या एका दूध भेसळीच्या कारवाईने सुरू झालेला हा प्रवास आता जिओ टँगिंग आणि महालक्ष्मी संस्थेपर्यंत पोहोचला आहे. एका बाजूलाच जयंत पाटलांचे दबाव तंत्राचे आरोप आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुरेश धस यांचा थेट कायदेशीर आणि राजकीय पटलावर. आता खरंच बीडमध्ये दुधाच्या नावाखाली गैरप्रकार सुरू आहेत की हा केवळ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील राजकीय गेम प्लॅन आहे, हे येणाऱ्या अधिवेशनात स्पष्ट होईलच. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं? जयंत पाटलांचे आरोप खरे आहेत की सुरेश धस यांचा पटलावर भारी पडणारे? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.